राणी, असं कोणालाही न सांगता निघून आलीस तू. सगळ्यांना संशय येत होता, मला प्रश्न विचारत होते सगळे. काय उत्तर देणार होतो मी त्यांना? मग असं वागायचंच नाही ना की आपल्याला लोकांना उत्तरच देता येणार नाही. बघ, माझं ऐकून घे. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. झाला होता, आता दूर झालाय. अगं, मला बोलू तर दे ना. मी सांगतो ना तुला समजावून हे सगळं. बघा, मला कोणीही आता काही समजून सांगण्याची गरज नाहीये. जे काय समजायचं होतं ना ते आता स्पष्ट झालं. नाटक करायचं होतं ना तुम्हाला. घ्या मग, आता मी पण करते तुमच्यासोबत नाटक. आपण दोघं मिळून करूया नाटक. पण राणी, का आता नाटक करायची काय गरज आहे? आता घरच्यांसाठी तर करावंच लागेल ना. नाही, हे बघ, मी काय म्हणतोय. हे बघा, आपल्याला हे नाटक असंच सुरू ठेवावं लागणार. काही गरज नाहीये हे नाटक करायची. गरज नाहीये म्हणजे? आता मला आधी माहित नव्हतं ना की तुम्ही एवढा दिवस नाटक करताय, पण आता माहित पडलंय. मग मी कसं वागू शकणार आहे? खरं मलाही नाटक करावंच लागणार आहे ना. पण का तुम्ही सांगणार आहात सगळ्यांना खरं? सांगितलं असतं, सगळं खरं सांगितलं असतं. पण आता सिच्युएशन तशी नाहीये. सगळं जर आता मी खरं सांगितलं ना तर गोंधळ होईल, घरात आबांना त्रास होईल. त्याचसाठी हे नाटक. आणि तसंही तुम्हाला तर हेच हवं होतं ना. आधी तुम्ही मला नाटक करायला सांगितलं, आता मी सांगते. आणि तसंही सगळं खोटंच आहे ना. मग मिळून करूया नाटक. तुम्ही तर खोटेच, आता मीही खोटी. आपलं नातंही खोटं. छान रंगल ना नाटक सर? राणी, हे बघा, मला बोलू द्या. आता आपल्यामध्ये कुठलीही मैत्री नाही. एकेकाळी मी तुम्हाला मित्र म्हणत होते ना, त्याचा राग येतोय आता मला. मला आता तुमच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. फक्त आपल्या घरच्यांना आपल्यामुळे त्रास नको ना, म्हणून मी हे सगळं सहन करणार. तुमच्यासारखं हो सर, मी म्हणते ना, हे बघा, ऐका माझं. आज नको, आपण उद्याच जाऊया. आपण नंतर कधीतरी जाऊया. ते काय आहे सर, आज घरात ना खूप काम आहे. मी केली असती ना तुला मदत घरातल्या कामांसाठी. अहो कशाला, मी आवरते ना सगळं. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला तुमची कामं असतील ना. जातो मी करते सगळं.